जरा विचार करा, तुम्ही खूप मेहनत करून डॉक्टर झाला आहात, पण एका जुन्या चुकीमुळे तुमची डिग्रीज धोक्यात आली आहे. काय वाटेल? आज आपण सर्वोच्च न्यायालयाच्या अशाच एका महत्त्वाच्या आणि खूप गुंतागुंतीच्या निर्णयाबद्दल बोलणार आहोत. चला तर मग महाराष्ट्रातल्या 2 मेडिकल स्टुडंट्सच्या या खास केसवरून या संपूर्ण प्रकरणाचं महत्त्व समजून घेऊया. ही गोष्ट आहे विवेक कुमार आणि सचिनची. या दोघांनी डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण त्यांच्या मार्गात एक असा काही अडथळा आला ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. झालं असं की त्यांनी राखीव जागेवर ॲडमिशन तर मिळवली, पण त्यांच्या आयुष्यात खरं वादळ तेव्हा आलं जेव्हा कळालं की त्यांची जात प्रमाणपत्र अवैध होती, म्हणजे ती रद्द करण्यात आली. आणि खरी मेख तर इथेच होती. जोपर्यंत त्यांची सर्टिफिकेट्स रद्द झाली, तोपर्यंत या दोघांनी आपलं अवघड वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं होतं, सगळ्या परीक्षा पास केल्या होत्या. आता प्रश्न हा होता की ज्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हुशारीवर शिक्षण पूर्ण केलं, त्यांना एका चुकीसाठी डिग्री द्यायची नाही का? हा फक्त कायद्याचा नाही तर नीतिमत्तेचाही प्रश्न होता. चला, आता बघूया की हे प्रकरण देशाच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत कसं गेलं आणि तिथे नेमकं काय झालं. हायकोर्टाच्या निर्णयानंतर या विद्यार्थ्यांसाठी आशेचा शेवटचा किरण होता तो म्हणजे आपलं सुप्रीम कोर्ट. कोर्टात दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाले. एका बाजूला विद्यार्थी म्हणत होते, आम्ही आमच्या मेरिटवर डॉक्टर झालोय, आम्हाला लोकांची सेवा करू द्या. तर दुसऱ्या बाजूला सरकारचं म्हणणं होतं की त्यांचा प्रवेशच बेकायदेशीर होता, त्यामुळे त्यांना डिग्री देता येणार नाही. मग अशा अवघड परिस्थितीत सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला असेल? त्यांनी यातून मार्ग कसा काढला? चला पाहूया. कोर्टाने एक खूप महत्त्वाचा आणि व्यावहारिक विचार केला, तो म्हणजे समाजाच्या हिताचा. कोर्टाने म्हटलं की आपल्या देशात आधीच चांगल्या डॉक्टरांची खूप कमतरता आहे. न्यायालयाने एक असा जबरदस्त तोडगा काढला ज्यात विद्यार्थ्यांचं भविष्यही वाचलं आणि ज्यांच्यावर अन्याय झाला होता त्यांनाही न्याय मिळाला. कोर्टाने सांगितलं की यांना डिग्री द्या, पण यात चुकीची किंमत तर त्यांना मोजावीच लागेल. कोर्टाने त्या विद्यार्थ्यांना डिग्री तर दिली, पण त्यांच्या चुकीमुळे जे खरे हक्कदार विद्यार्थी होते, ज्यांचं नुकसान झालं, त्या गोष्टीकडे अजिबात दुर्लक्ष केलं नाही. कोर्टाने एक मोठा दंड लावला. प्रत्येक विद्यार्थ्याला 10 लाख रुपये जमा करायला सांगितले. आणि हा दंड फक्त शिक्षा नव्हती, तर हा त्या पात्र विद्यार्थ्यांसाठी न्याय होता, ज्यांची संधी हुकली होती. ही रक्कम त्या विद्यार्थ्यांना दिली जाणार होती ज्यांना खरं तर ती सीट मिळायला हवी होती. आपल्या संविधानात एक खास कलम आहे, कलम 142. यानुसार सुप्रीम कोर्टाला संपूर्ण न्याय करण्याचा एक विशेष अधिकार मिळतो. याच अधिकाराचा वापर करून कोर्टाने हा इतका समतोल साधणारा निर्णय दिला. तर मग या संपूर्ण निर्णयातून आपल्याला काय शिकायला मिळतं? याचा आपल्या भविष्यासाठी काय अर्थ आहे? या निकालाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की कधीकधी फक्त कायद्याच्या कठोर नियमांना चिकटून न राहता समाजाच्या व्यापक हिताचा विचार करणं किती महत्त्वाचं असतं. कोर्टाच्या मते 2 नवीन डॉक्टर समाजाला मिळणं हे त्या प्रवेश प्रक्रियेतल्या चुकीपेक्षा जास्त महत्त्वाचं होतं. हा निकाल एक खूप मोठा प्रश्न मागे सोडून जातो. त्या खऱ्या हक्कदार विद्यार्थ्यांना दंड मिळाला, पण त्यांचं गेलेलं वर्ष कोण परत देणार? पैशाने नुकसान भरून निघतं, पण आयुष्यातली ती मूल्यवान संधी, ते वर्ष, ते कधीच परत येऊ शकत नाही. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.